नमस्कार. आज उपस्थित सारेजण राजेशची फॅमिलीच आहात. तुमचे आशीर्वाद व ब्लेसिंग आजच नाही तर नेहमीच त्याच्याबरोबर असतील. राजेश, मी काही लेखिका नाही, अदरवाईज मी तुझ्यासाठी बुकच लिहिले असते. पण आज मी काही अनुभव नक्की शेअर करेन. आपण नेहमी ऐकले असेल, 7 जन्म घेऊनही असा नवरा नाही मिळायचा कोणाला. अगदी बरोबर, असाच आहे राजेश. मी खूप स्तुती नाही करणार, उगाच दुष्ट लागायची. सुरुवात कुठून करू? आमची पहिली भेट जुहू बीचवर भेटलो होतो. आत्ता काय बोलणार, तर यांनी केली सुरुवात वर्षाची तारीफ करायला. तुझ्यात वर्षाची परछाई दिसते. खूपच वाईट वाटले. ज्योती कुठेच नव्हती. पण खरं सांगू का, तो चुकीचा नव्हता त्यावेळेला. खरं तर वर्षा माझ्यासाठी एक आयडियल आहे. तिला नेहमीच मी फॉलो करत आले. पण राजेश माझ्यावर किती प्रेम करतो हे तुम्हाला माहीत आहेच. राजेशला त्याची फॅमिली सर्व काही आहे. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीसाठी त्याच्या मनात एक वेगळं स्थान आहे. पण त्याच्या अगदी जवळचा आणि प्रिय व्यक्ती म्हणजे सतीश. राजेशला मी विचारले होते की तुझा बेस्ट फ्रेंड कोण आहे? तो लगेचच म्हणाला, सतीश बरोबर असताना त्याला अजून कोणाची गरजच भासली नाही. आम्ही घरी येताना गाडी आपसूक डॉन बॉस्कोला वळते. आजपर्यंत मला कधीच सांगावं लागलं नाही की मला आईबाबांना भेटायचे आहे. राजेशबद्दल बोलायचे तर सर्व विशेषणं उपमा उणी वाटतात. चिंट्या पिंट्यांचा आवडता काका, लहान मुलांमध्ये अगदी लहान होऊन खेळतो तो. प्रचंड हुशार, चित्त आणि आत्मविश्वासावर त्याने यशाचे शिखर गाठले. पण अहंकार, मेल इगो असे शब्द त्याच्या शब्दकोशात नाहीच. अनुसाठी तो पप्पा कमी आणि मित्र जास्त. माझे सारे मित्र त्याचे कधी झाले हे मला कळलेच नाही. राजेश एक कमालीचा खवय्या आहे. माझं लग्न ठरलं तेव्हा जिजूने मला सांगितले होते, द वे टू मॅन्स हार्ट थ्रू हिज स्टमक. दॅट्स ट्रू. आत्या, मी कधी एखादी वस्तू नाही बनवणार असं बोलले की राजेश म्हणालाच, आईने लगेच बनवलं असतं. असा हा राजेश कधी अगदी लहान मुलांसारखा आहे तर कधी खूपच स्ट्रॉंग, रिस्पॉन्सिबल. आजही माझ्यावर कोणतीही जबाबदारी पडली नाही. आईवडिलांनी जपलं त्यापेक्षाही जास्त मला तो जपतो. मला केलेलं प्रॉमिस त्याच्यासाठी दगडावरची रेख. माझ्यासाठी तो एका पर्वतासमान. मला कोणत्याही संकटाचा आभासही भासू देत नाही. आणि आजही मला कपडे घेताना प्राईस टॅग बघायची सवय नाही. मी जी दिसते आहे हा आमूलाग्र बदल फक्त राजेशमुळे. मी आज इंडिपेंडंट, रिस्पॉन्सिबल, कॉन्फिडंट जे काही आहे ते फक्त त्याच्यामुळेच. परफेक्ट म्हटलं की तो राजेशच. मग त्याचा ड्रॉवर असो, त्याला सांगितलेलं कोणतंही काम असो किंवा त्याचा आउटफिट. स्वतःच्या फिटनेसबद्दल खूपच पर्टिक्युलर. हायली पॉझिटिव्ह, इमोशनल, बिग हार्टेड, डाऊन टू अर्थ. किती बोलावं तेवढं कमीच आहे. लग्नाआधी देवाकडे माझे एकच मागणे, खूप प्रेम करणारा साथीदार हवा. देवाने ऐकलेही आणि गोड नवरा आयुष्यभरासाठी लाभला. पण आज देवाकडे काही मागायचे असेल तर राजेश, तुझ्यासाठी उदंड आयुष्य आणि आयुष्यभरासाठी माझी साथ. कारण मला माहीत आहे, यू कांट लिव्ह विदाऊट मी. आणि म्हणूनच एक जन्म नाही तर पुढचे 7 जन्म मी फक्त तुझीच असेन. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
50 साल। हाँ, वेलकम टू द 50+ क्लब भाई। अरे चलो, वेरी गुड। और तेरा ये जो 50+ वाला जो कोरोना में आया, दैट इज़ द बैड थिंग, बट वेलकम टू द क्लब, वेलकम टू द 50+ क्लब। एक्चुअली आई वॉज अगेंस्ट मेकिंग दिस वीडियो बिकॉज कैसा बाय बाय का रिलेशन वीडियो में डाल सकते हैं यार। It's heartfelt and you know about it, what I feel about you, the respect I have for you, and I mean it cannot be put. But then Swati told me that अरे नहीं, ये तो ऐसा एक मेमोरी के लिए करना है, तो मैं बोला चलो ट्राई करते हैं, बट वेरी डिफिकल्ट यार टू पुट। वीडियो में कैसा डालेंगे, क्या what तुझे तो पता है क्या है बोल के। एनीवे, अभी जब मैं वीडियो बनाना चालू किया, वन थिंग आई नोटिस, लाइक मेरे को सब चीज़ पूरा 50 साल अपना पीछे का याद आया। एंड फ्रॉम दैट 50 years, मे बी मोर देन 33 years हम लोग साथ में रहे इन द सेम हाउस। आई मीन डिफरेंट हाउसेस लेकिन सेम टुगेदर। नाला सोपारा में थे 7 years, 7+ years, एंड प्लस अपना पूरा बचपन साथ में ही गुजारा। एंड द वे आवर फादर हैज़ ब्रॉट अप हम लोग को, आई मीन ही वॉज अ रेवोल्यूशनरी पर्सन। उसने हर चीज़ को गलत ढंग से, दुनिया के लिए गलत ढंग से, हम लोग को भी कभी किसी को सिखाया नहीं है ताई बोलना, ब्रदर बोलना, बट आवर फीलिंग्स, आवर रिस्पेक्ट वॉज बियॉन्ड दैट ब्रदर, भाई भाई और दादा और ताई। हम लोग ने कभी अपने बहन को नहीं बोला ताई, बट वी नो हाउ मच रिस्पेक्ट वी हैव फॉर हर। Similarly, you have never said dada to me, but then I know what you feel about me, and that is the way even at this age we can bully each other, जो very uncommon है। and we go and sometimes हम लोग ऐसा बात करते तो किसी को लगता है कि हम लोग झगड़ा कर रहे हैं, but they don't know that we are bullying each other। and एक बार आकांक्षा ने भी मेरे को पूछा था कि ऐसा लगता नहीं तुम लोग भाई भाई इतना झगड़ा करते हैं, तो I told her that you will understand when you will become big, and the relations you and your kaka and we have, and अरे यार मस्त निकला 50 साल, बहुत डिफिकल्ट से भी निकला, एंजॉय भी किया है। हम लोग बहुत एंजॉय करते हैं, नथिंग टू से आज 50 साल में एंजॉय करने के लिए। एवरी डे कुबल्स आर एंजॉइंग, कुबल्स का ट्रेनिंग है, बाप का ट्रेनिंग है हमारा, ऐसा है साला एंजॉय करो, कल का मत देखो। एंड आई अप्रिशिएट यू बिकॉज यू आर मोर लाइक माई फादर, जो मैं कभी बन नहीं पाया, मेरा वो डीमेरिट्स है, एंड तेरे में तो बहुत मेरिट्स है। यू आर द ब्राइटर चाइल्ड इन आवर फैमिली, एंड आई रियली अप्रिशिएट वॉट एवर यू हैव अचीव्ड इन लाइफ, एंड मोर आई अप्रिशिएट दैट यू। हॅलो राजेश, मेनी हॅपी रिटर्न ऑफ द डे. तुझा 50वा वाढदिवस सुखाचा जावो आणि असेच बरेच वाढदिवस येवो. हा 50 वर्ष कशी गेली ही समजलीच नाही. तुझं लहानपणावर बघितलं, शाळा, कॉलेज आणि मग साहेब, ऑफिसर, पण ते लहानपणच्या 1-2 गोष्टी मला फार आवडतात. तुला खाण्याची फार आवड होती. आम्ही तुझ्या मामाकडे जायचो, लहान होत असतो, आणि ते ठराविक हॉटेलला की तुला तहान लागायची, आणि आम्ही काय थांबलो ना तर तू तिथे बसायचं. मग तुला माहिती आहे की बाबा काय नुसतंच पाणी देणार नाही, मग ते मस्तपैकी मेदू वडा चापायचा. पण ती खाण्याची सवय आत्ताही आहे. आत्ताही आठवड्याचे 2 दिवस मस्त चापून जेवतोस, आणि बाकीचे 5 दिवस डाएट म्हणजे स्ट्रिक्ट डाएट. किंवा तरी फळ खायचं, नाही तर असंच सगळी भंकास वाढली. त्याच्यानंतर दुसरं एक म्हणजे लहानपणी काही गोष्टी अशा असतात त्या मनावर फार खोल जखम करून जातात. पूर्वी म्हणजे लहान तुम्ही असताना ते नुकतंच नायलॉन कपडा लागतात, आणि जास्त करून बाजारात सिल्क आणि नायलॉनचेच कपडे मिळायचे, आणि तेव्हा मी स्वतः खरेदीला जायचो तुमच्या कपड्याचं. तर राजेश सतीश मोठा, तर त्याला कपडे घ्यायचे, तुला पण घ्यायचे म्हणा, पण सतीशचे कपडे ते म्हणजे फाटायचेच नाही, म्हणजे ते त्याला तंग व्हायला लागले की मग तुला वापरावं लागायचे, आणि ते कुठेतरी किलमिश तुझ्या मनात राहिलं. आणि आता तू नुसते एवढे कपडे घेतोस, म्हणजे त्यातून मला पण घेतेस, आणि दिवाळीला सगळ्यांनाच घेतोस, आणि हे गुण तुला राहिलं, म्हणजे ते तुझ्या मनात राहिलं. आणि आता एवढे कपडे तुझ्याकडे आहेत आणि माझ्याकडे आहेत, की कपाटात ठेवायला जागा नाही. ठीक आहे हो, हां, सुखी राहा. आणि मला खरोखरच आनंद वाटतो, म्हणजे ह्या वेळेला तरी तुम्ही 3+3 आणि 4 डांबरट आणि
मिस्टिवस, नॉटी आणि जरा जास्त शहाणे चिल्ड्रन कंपनी, माझी ग्रँड चिल्ड्रन. आय एम व्हेरी हॅपी. तुझा 50वा वाढदिवस आहे. सुख समाधानाने नाही 50व्या वाढदिवसाची शुभेच्छा. हां असेच वाढदिवस सुख समाधानी जाऊ दे. आणि माझ्या मुलाने जे प्रगती केली त्याच्यात मी खुश आहे. राजेश 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. असेच उदंड आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना. बस बस बोललो. हाय राजेश, 50व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुझ्याबद्दल काय बोलणार, कारण तू लहानपणापासूनच खूप हुशार होतास अभ्यासात. एवढ्या छोट्या जागेत पण तू तुझा अभ्यास म्युझिक लावून, संगीत लावून, जोरजोराने एवढ्या माणसांमध्ये तू चिकाटीने तुझा अभ्यास करून तुझी दिवसेंदिवस प्रगती होतच गेली आणि अशीच प्रगती पुढे होत जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. हॅपी बर्थडे राजेश काका. कार्तिक तुझे पता है तेरा मामा जो है ना अभी जितना शांत और समझदार दिखता है ऐसा तो बिल्कुल बचपन में नहीं था. बहुत ही नॉटी था. बहुत इसके नॉटीनेस के लिए उसने मम्मी से मार भी इतना खाया है. चलो मारने की बातें आज नहीं करते, लेकिन हमारी स्कूल की कुछ बातें मैं आज शेयर करना चाहती हूँ. तो अभी तीनों एक ही स्कूल में थे तो क्या करें, टीचर भी हमारी कॉमन थी. हमारी साइंस और मैथ्स की टीचर हम तीनों को सेम थी. तो राजेश तो बहुत इंटेलिजेंट. मम्मा इज सो प्राउड ऑफ यू राजेश. शी इज रियली प्राउड ऑफ यू. सी लुक एट हर नाउ. नाउ ऑल्सो शी फील्स सो प्राउड. शी यूज्ड टू ऑलवेज से राजेश का रिजल्ट लेके आना है तो मुझे बहुत खुशी होती थी. सतीश का रिजल्ट लाना है तो भी मुझे बहुत आई फील सो प्राउड. वर्षा का रिजल्ट लाना है आई टू फील सो अशेम्ड. अब क्या करें, है तो है. भाई तो इंटेलिजेंट है ही. अब जरूरी नहीं कि बहन भी इंटेलिजेंट हो. कोई बात नहीं. लेकिन वो साइंस टीचर जो थी मुझे हमेशा डांटती थी. बोलती थी कुछ तो सीख अपने छोटे भाइयों से. हाँ, दोनों 20 में से 20 लेके आते हैं और तुम्हें मुश्किल से 7 मिलता है जस्ट टू पास. यू शुड बी रियली अशेम्ड. बड़ी बहन होके उनसे कुछ सीखती नहीं है करके. अब क्या करें, डांट तो खानी पड़ेगी. पढ़ाई जो ठीक से नहीं हो रही थी. लेकिन एक दिन वही टीचर आके बोली मुझे, जरा अपने भाइयों को कुछ सिखाओ. दोनों की हैंडराइटिंग इतनी गंदी है. हाँ, पढ़ाई तो ठीक करते हैं लेकिन लिखना तो ढंग से आता नहीं है. जरा सिखाओ उनको कैसे करना. अरे मैं तो बहुत खुश हो गई. चलो आज तो मेरी तो प्रेस की है टीचर ने करके. चलो यही सब चलता रहा और क्या. मम्मी तो बहुत खुश अपने दोनों बेटों से. चलो कोई बात नहीं. और फिर स्कूल में जो भी मैं शरारत करती थी तो इनको पता चली जाती थी. 10th में थी मैं और मुझे और मेरी फ्रेंड नीना को क्लास के बाहर टीचर ने निकाल दिया.
अभी राजेश का क्लास तो इधर और मेरा क्लास इधर, दोनों कॉर्नर के क्लास ऐसे थे। मुझे बाहर निकाला, राजेश के क्लास में तो उस दिन टीचर नहीं थी, तो उसके शायद जो मॉनिटर था उसने बताया देख देख तेरी बहन को बाहर निकाल दिया है क्लास में से। तो राजेश आके भाग भाग के आया और ऐसे करके देखा, कन्निंग स्माइल लेके चला गया। मैं बोला हो गया, 12 बज गए। अब जैसे ही घर आ गए, बैग रखा भी नहीं उसने, मम्मी आज वर्षा को पनिशमेंट मिला, उसको क्लास के बाहर निकाल दिया। एकदम रिपोर्टर जैसे घर में जाते ही बोलना है कि आज बहन को पनिशमेंट मिला। बस यही सब। स्कूल में तो ढेर सारी बातें ऐसी थी हमारी कि ऐसे ही कुछ ना कुछ चलता रहता था। और जैसे इंटेलिजेंट भाई था ही, सारे सब्जेक्ट्स में पूरे अच्छे मार्क्स लेके आता था, तो घर आते ही उसको रिपोर्ट पेपर लाते ही दिखाना होता था। मुझे तो दिखाना नहीं होता था कि मुझे तो जस्ट पास मिला रहेगा या तो फेल भी हुआ रहेगा। तो मैं तो क्या करती थी, मैं तो सुबह स्कूल का यूनिफॉर्म पहन के सुबह सुबह जाते वक्त पेपर पापा के पास देती थी साइन करने के लिए। तो मालूम है पापा कुछ बोलेंगे नहीं जाते हुए स्कूल जाने करके, बट ये हमेशा गड़बड़ करता था। जाते ही बोलते थे हाँ पेपर्स मिले हैं साइन करो, तो फिर मुझे भी दिखाना पड़ता था, फिर मुझे भी डांट पड़ती थी। तो ऐसा जानबूझ के करता था ये बस। और दूसरी मजे की बात तो एक है, ये भी है कि इतना शैतान था कि उसको पता ही नहीं, मतलब पेन क्या होता है ये भी एक दिन उसको पता नहीं चला। हम आत्या के घर गए थे और आते के यहाँ तो बहुत स्ट्रिक्ट था। आत्या प्यार करती थी लेकिन बहुत स्ट्रिक्ट भी थी कि दोपहर में बिल्कुल बाहर जाना नहीं है, धूप में तो बिल्कुल बाहर जाना नहीं है, जो भी करना है शाम को खेलना है। तो आते तो लेट गई, हम भी सारे ऐसे ही लेटे हुए थे। तो राजेश के पास कुछ पैसे थे, उसने बोला नरेन कुछ चल, मम्मी सोई है अभी, चल जाके कुछ खरीद के लेके आते हैं। और दोनों भाग के सेकंड फ्लोर से थर्ड फ्लोर भाग के रोड पे भाग के जाके पता नहीं कुछ खरीद लिया। और डर के मारे कि जल्दी घर पे आए भागते भागते, तो रास्ते में वो जो टीन वाले जो होते हैं ना, टीन के पत्रे लेके जाते हैं, वो टीन की गाड़ी ऐसी जाती रहती थी। पता नहीं इतना स्पीड में भागा वो, तो उसका पैर पूरा वो टीन को टच होके पूरा फट गया था। एंड वैसे ही भागते 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 वो सेकंड फ्लोर में आया, घर पे आ गया। उसको अभी तक कुछ पता ही नहीं है कि क्या हुआ है करके। तो नीचे के फ्लोर वाले सारे भाग के ऊपर आए कि इतना खून क्यों पड़ा हुआ है पूरा नीचे से ऊपर आने तक। तो फिर ऊपर आके उन्होंने बोला क्या हुआ, इस घर में इतना खून क्यों पड़ा हुआ है। तब उसने अपने पैर की तरफ देखा, तभी हमने भी देखा, पूरा एक लंबा कट हुआ था, पूरा अंदर का बोन देखने तक डीप कट हुआ था और खून हो गए। तब तक वो रोया नहीं था, लेकिन जब खून देखा तब फिर रोने लगा कि हाय कितना लगा करके। तब उसको पता चला कि मुझे अभी पेन हो रहा है करके। और फिर उसमें कुछ 16 या 17 टाके भी पड़े थे उसको। तो ऐसा मतलब शरारत तो था ही वो। और भी कई बातें हैं, तो बचपन की बातें तो बचपन की बातें ही होती है। और हमारा मस्ती करने में टीम वर्क बहुत अच्छा था, बहुत ही अच्छा था। वैसे वो दोनों आपस में, राजेश और सतीश आपस में बहुत लड़ाई करते थे और मैं कई बार उनको छोड़ने चली जाती थी। दोनों मुझे पकड़ के इतना पीटते थे, इतना पीटते थे। फिर मैं सोचती थी क्यों इनको छोड़ने गई, बट फिर भी जाती थी। आखिर में भाई ही है ना, प्यार जो करती हूँ उनसे। मिस करती हूँ बचपन के वो दिन। और तुम हमेशा खुश रहना। Wish you all the best. I am also very proud of you. Not only your mama, I am proud of you. Happy birthday. सही है सही है। बातें सारी फेक लगे, देख तुझको ब्रेक लगे, दूर से ठीक है पानी पास आऊं तो सेक लगे। कैसी गुंडागर्दी है, बंदी तू बेदर्दी है, शादी में भी डरती है।
हॅपी बर्थडे राजेश. हॅपी बर्थडे राजेश. 50व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. अरे वा. आणि तुझी अशा छोट्या छोट्या आठवणी अशा आहेत भरपूर, पण आम्ही कालिनेला आल्यानंतर तू पड्ड्याच्या असा बाजूला जाऊन आजीच्या मागे लपायचास, ती एक आठवण येते मला. पण तू छान दिसायचंस त्यावेळी, हसायचंस त्यावेळी. आणि एक म्हणजे तू अभ्यास करायचास तेव्हा आम्ही खाली बसलेले असायचो, त्यावेळी रेडिओचा आवाज यायचा. तर मी बाबाजींना विचारायचे कोण लावला रेडिओ, तर राजेश वर अभ्यास करतोय. मग मी वर यायची माळ्यावर आणि तुला विचारायची काय रे तू अभ्यास रेडिओ लावून करतोयस का, तर तू बोलायचं मम्मी मला रेडिओ लावल्याशिवाय अभ्यास होत नाही. म्हटलं ठीक आहे बाबा असं म्हणायचे. पण तुझा रिझल्ट आला की मला बरं वाटायचं की तू रेडिओ लावून सुद्धा एवढे मार्क येतोयस असं. Hello Rajesh bhai, how are you today? I hope your day must be good, going good today. Many happy returns of the day. Enjoy the life. I can say congratulations for completing 50 years of the life in this tough and hard world. Welcome to the club of 50. Take care and enjoy once again the life. हॅपी बर्थडे राजेश काका. हॅपी बर्थडे राजेश भाऊजी. हॅपी बर्थडे राजेश भाई. राजेश भाऊजींबद्दल बोलायचं तर ही इज व्हेरी प्रॅक्टिकल पर्सन, व्हेरी गुड ह्युमन बीइंग अँड व्हेरी अपडेटेड पर्सन. और रूलर ऑफ द मस्ती मंडली. गेम पूरा प्लान करके बनाने का. क्या इतना रूल्स बनाएगा राजेश भाई, वांदा नाही. 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा राजेश तुला. असंच उत्तरोत्तर तुझ्या आयुष्यामध्ये चांगले असेच वाढदिवस येत राहो. तू दिवसेंदिवस तरुण होत राहो आणि अशीच मजा करत राहा. कीप ऑन. कीप ऑन. स्टार्ट. हॅपी 50th बर्थडे राजेश भाऊजी. हॅपी बर्थडे राजेश. वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. आपण भरपूर सेलिब्रेशन केले, भरपूर पार्टीज केल्या, भरपूर पिकनिक केल्या, गेट टुगेदर केले, पण त्याच्यातली एक छानशी आठवणीत राहील अशी एक पिकनिक होती. ती म्हणजे तुम्ही, ताई, अनु, युगान, मी आणि भारत जी महाबळेश्वरला गेलेलो. ती माझ्या नेहमी लक्षात राहील. ती एवढी छान मेमोरेबल पिकनिक झालेली. थँक्यू सो मच. माझ्या पण लक्षात येते पिकनिक, पण आता हळूहळू विसरतोय. तर पुन्हा एकदा महाबळेश्वरच्या इन्व्हिटेशनची वाट बघतोय. हॅपी बर्थडे. थँक्स. बाय. नमस्कार. आज दिनांक 17 जुलै 2020 हा एक विशेष दिवस आहे, कारण आजपासून 50 वर्षापूर्वी शुक्रवारी भाद्रपद त्रयोदशीला शके 2027 रोजी कुबल कुटुंबियांना दुसऱ्या पुत्ररत्नाचा लाभ झाला होता. आपण आज तोच दिवस साजरा करतोय आणि त्यानिमित्त हा सगळा घटाटो. मी कविता वगैरे वाचून दाखवून तुम्हाला बोर करणार नाही आहे, पण राजेशला विश करायचंच आहे. राजेशबद्दल, त्याच्या आयुष्याच्या वाटचालीबद्दल सगळे बोलतीलच, सगळ्यांनी इतरांनी सांगितलं असेलच, त्यामुळे मी त्याबद्दल खूप काही बोलणार नाही. पण त्याच्याबद्दल 2 शब्दात सांगणं हे तसं कठीणच आहे. त्याला कारणही तसंच आहे. राजेश माझा भाऊच नाही, तो आमचा जावई आणि आमचा शेजारीही आहे. त्यामुळे हा दिवसाचा आनंद लिटरली त्रिगुणित झालेला आहे. राजेश ही व्यक्ती म्हणून एक शिस्तबद्ध आणि विचारी माणूस आहे. त्याच्या वागण्यात एक समतोल दिसतो आहे.
तो जिलेबी आणि जिलेबीबाई दोन्हीही सारख्याच पद्धतीने एन्जॉय करतो. जिलेबीबाई म्हणजे संगीत, दुसरा काही विचार करू नका. त्याचा स्वभाव समुद्राच्या लाटेसारखा आहे. तो उसळतो पण तितक्याच पटकन निवळतोही. अत्यंत कुटुंबवत्सल प्रेमळ अशा या माझ्या भावाला, भावोजीला आणि शेजाऱ्याला वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देऊन जीवेत शरदशतम अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. थँक्यू. नमस्कार पब्लिक. आज आमच्या आवडत्या काकाचा 50वा बर्थडे सेलिब्रेशन आहे. तर बर्थडे सेलिब्रेशन निमित्त आम्ही ठरवलं की काहीतरी डान्स व्हायला पाहिजे. तर डान्ससाठी टॅगलाईन किंवा कॅप्शन काय, तर जेव्हा राजेश काका ज्योती काकीशी भांडतो आणि मग शेवटी तो म्हणतो बेबी आय एम सो सॉरी बेबी, हा मैं गलत मेरी बातें गलती से ही दुनिया बनी, पूरा सही कोई नहीं है, ले ले मेरी चेतावनी. दिल में जो आए आज हो जाए, दिल में जो आए आज हो जाए. आज जगह है, बड़ी जगह है, do it with a twist.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. असाच आनंदी मजेत तुझं उर्वरित आयुष्य जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना. Hey Raju bhai, wish you a very very happy 50th birthday. May God bless you. Hi Rajesh, how's you? Many happy returns of the day. Have a great day. How's your mommy daddy? Give them my regards. Bye. Happy 50th birthday Rajesh. Stay blessed with all the best things in life. तुम जियो हजारों साल साल के जियो 50,000. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Rajesh. Happy birthday to you. Enjoy your day buddy. Hi Rajesh, wish you very very happy birthday. Hi Rajesh, wish you many happy returns of the day. God bless you. और तुझे जितना अचीव करना है, जो तुझे चाहिए, मुझे सब कुछ अचीव करना है, वो तुझे सब मिले और खुश रहे. और तेरे लिए एक गाना गाती हूँ, ठीक है? बार बार दिल ये गाए, 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 तुझे हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू राजेश, हैप्पी बर्थडे टू यू. देख तू ये मत समझ कि हम लोग तेरे पास नहीं है, हम लोग सब तेरे साथ है, ये वीडियो के थ्रू है. ओके, सो enjoy your birthday. खुश रहे. God bless you. Bye. Take care. हेलो भाई, कैसा है? अच्छा लगा 50th बर्थडे. रियली अपने सब ऐसा लगता है बुढ़े होने को आए ना यार. क्या करें? ए डोंट गो ऑन माई लुक. ये लॉकडाउन स्पेशल लुक है. ओके, सो डोंट वरी अबाउट दिस. सो भाई क्या बोल रहा है, कैसा चल रहा है? लाइफ इज गोइंग ऑन. हाँ, आज अभी सोचता हूँ बैक में इतने अपने मज़े किए थे, इतनी सब धमाल की थी. रामन्ना, विश्व शांति यार, कलीना अपना हम लोग तो एक यादगार कलीना है यार, सच्ची बोलता हूँ. उसके बाद में अपन याद रहेगा तो अपन बोल में एक्चुअली कौन सा यार होटल यार, मेरे को क्या एल से नाम था उसका, मणिपाड़ा के उधर एक होटल था, बोलो मैंने. अपन जाते थे, चिकन चिल्ली करते थे. चिकन चिल्ली का वो स्पेशल तेरा कटिंग स्पेशल रहता था तेरा. मज़ा आता था. बहुत धमाल किया है. बट रियली ना एक्चुअली कभी सोचा नहीं था यार कि साला लाइफ कितना फास्ट मूव रहा है. अभी तो ऐसा लग रहा है कि अरे यार अभी तो अपन जस्ट ऐसा खेलते थे, मज़ा करते थे, टाइम पास करते थे. कलीना, मणिपाड़ा सब अपना एयर इंडिया कॉलोनी घूमने जाते थे. बहुत याद है यार. और सबसे बेस्ट बोलेगा तो हम लोग तेरा सतीश का बर्थडे के लिए हम लोग पहले नाला सोपारा बहुत आते थे. लेकिन क्या करें, पीरियडिकली फिर बाद में आना ही बंद हो गया. बट स्टिल मुझे अभी भी एक दिन का याद है, मिस ग्रैनी का. ग्रैनी मुझे एक बार मेरे को याद है, मिस ग्रैनी मुझे एक बार मेरे को ऐसा बोला था की तुम्ही माझ्या राजूला खूप दुःखी केलं तुम्ही लोकांनी. राजूचा बड्डे होता आणि तुम्ही लोकांनी आलात नाही, कोणी त्याला विश नाही केलात, एकटा बसून होता, खूप दुःखी झाला था.
वो मेरे को बोलता ना, वो अभी तक मुझे याद है. बिकॉज एक्चुअली क्या है ना, जब भी तेरा बर्थडे आता है ना, आय रिमेंबर दॅट डायलॉग ऑफ आजीचा. खरंच खूप मजा केली रे आपण. म्हणजे कलिनातल्या त्या 10x10 खोलीपासून ते नाला सुपारापासून सगळीकडे. रिअली इट्स अ ग्रेट फन. मजा मजा. आणि तुझे इस्माईल युसुफ कॉलेजमधले चॅम्पियन स्कॉलर यार, तेरे तो क्या कहना यार. तेरे तो बोलता ना, तेरे से जितना ऐसा बोलता ना, तेरे लिए जितना ऐसा प्रेस करते ना उतना कम ही है तेरे लिए. बट इट्स अ गुड एक्चुअली यार. रियली आई एम, जब बैक दिखता हूँ तो मेरे को इतना अच्छा लगता है कि अरे यार, स्टिल इवन दो वॉट एवर थिंग्स आर, वी आर जस्ट कंटिन्यूइंग विद दैट. एंड रियली एक्चुअली वी आर लाइक अ फैमिली. It's good fun to have this. So wishing you many happy returns of the day. Rajesh, bye. See you. जल्दी मिलते हैं. Okay. Bye. आई हो कहाँ से गोरी आँखों में प्यार लेके, आई हो कहाँ से गोरी आँखों में प्यार लेके, दिल्ली शहर का सारा मीना बाजार लेके, झुमका करने वाला कानों में ऐसा डाला, झुमकी ने ले ली मेरी जान. हाय रे मैं तेरी कुर्बान, कचरा मोहब्बत वाला अखियों में ऐसा डाला, कचरे ने ले ली मेरी जान. हाय रे मैं तेरी राजेश, रंगीला बाबा, रूल गुरु, भरपूर नावं दिली ना आम्ही तुला. अशा व्यक्तीला मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. रंगीला बाबा यासाठी कारण या व्यक्तीमध्ये मला बरेचसे रंग दिसतात. एखाद्या शाळेत जाणाऱ्या मुलापासून ते समंजस माणसापर्यंत. ज्यावेळी हेमंत नसतो त्यावेळेला ही एक अशी फॅमिली आहे जी मला नेहमी प्रत्येकरित्या सपोर्ट करते. त्यामध्ये ज्योती बहिणीसारखी, राजेश भावासारखा, तर अनु भाचा आहे माझा, पण तो एका मित्रासारखा माझ्या बरोबर सदैव असतो. त्यामुळे थँक्स फॉर एव्हरीथिंग व्हॉट यू डू अँड व्हॉट यू हॅव डन फॉर मी. दुसरी गोष्ट, राजेश ही एक अशी व्यक्ती आहे ज्याच्याबरोबर मी इझिली भांडू शकते, रागवू शकते, कुठलाही टँट्रम थ्रो करू शकते. आपल्याला नेहमी प्रत्येक नातं जपण्यासाठी विचार करून बोलावं लागतं का, तर हे नातं खराब होऊ नये. पण राजेश बरोबर बोलताना कधीच असा मनात विचार करायला लागत नाही, कारण तो तुम्ही कसंही वागा. ही नोज की लाईक हाऊ टू टॅकल यू. सो थँक्स फॉर दॅट राजेश. आणि दुसरं म्हणजे रूल गुरु. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कुठलाही गेम खेळताना रूल कोण बनवणार? राजेश. आणि ते रूल तर फॉलो करायलाच लागतात आम्हाला, त्याच्यामुळे तो रूल गुरु म्हटला जातो. एनिवे, थँक्स अ लॉट आणि ऑलवेज बी हॅपी इन लाईफ. मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. सुखी राहा, चांगला यशस्वी हो आणि नेहमी छोट्या छोट्या गोष्टीवरून ज्योतीबरोबर भांडण करून आम्हाला एंटरटेन करत राहा आपण म्हातारे होईपर्यंत. बाय. कवारी
आयुष्यामध्ये मी एक गोष्ट बघितली की प्रत्येक माणूस मला येऊन सांगतं की अरे तुझा सगळ्यात पहिल्याचा मित्र कोण आणि तो किती वर्षाचा आहे. तर कोण बोलतो अरे माझा 5 वर्षापासून एक मित्र आहे, कोण बोलतो माझा 10 वर्षापासून एक मित्र आहे, कोण बोलतो की मी किंडरगार्टनमध्ये होतो ना तेव्हापासून माझा एक मित्र आहे आणि आतापर्यंत आम्ही एकत्र आहे. पण मी तर त्याच्यासुद्धा हसतो, बोलतो की माझा सगळ्यात पहिला मित्र तर 20 वर्षापासून माझ्याबरोबर आहे आणि तो म्हणजे माझा पप्पा. मग त्याच्यासाठी एक गाणं तू छोटा तो कौन मसीहा, तू जो छोटा तो कौन रंगीला, तू जो है तो ये दर्द बता दे, अपना मुझको अब कौन कहेगा, तू ही वजह तेरा यार हूँ मैं, तेरा यार हूँ मैं. आजा लड़े फिर दिलों के लिए, तू जीते मैं हार जाऊँ, आजा करे फिर वही शरारतें, It's got dum 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 dum. It's got dum 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 dum. देखा तुझे तो तसल्ली हुई, चला कर माँ को बहू मिल गई. देखा तुझे तो तसल्ली हुई, चला कर माँ को बहू मिल गई. जा दिया जा मेरा दिल तो, अरे जब तुम धड़कती है दिल पे चलते गोलियां, हिचकियां Joyeux anniversaire, joyeux anniversaire,
Joyeux anniversaire, Rajesh Mama. Joyeux anniversaire. Lang zal ze leven, lang zal ze leven, lang zal ze leven in de gloria, in de gloria. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. இனிய பிறந்த நாள் வாழ்த்துக்கள். अपनों का प्यार क्या कहना, मिले हम छलक उठा खुशी का खुमार क्या कहना, खिल खिल चेहरे से आज घर है मेरा गुल गुलजार क्या कहना, खिल खिल चेहरों से आज घर है मेरा गुल गुलजार क्या कहना, ऐ दिल लाया है बहार अपनों का प्यार क्या कहना, मिले हम छलक उठा खुशी का खुमार क्या कहना, हम तुम यूं ही मिलते रहे महफिल यूं ही सजती रहे, बस प्यार की यही एक धुन हर सुबह शाम बजती रहे, गले में महकता रहे प्यार भरी बाहों का हार क्या कहना, खिल खिल चेहरों से आज घर है मेरा गुल गुलजार क्या कहना, नमस्कार. माझ्या 50व्या वाढदिवसानिमित्त तुम्ही सहभागी झालात याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार. माझ्या या आयुष्याच्या जर्नीमध्ये तुमच्या सर्वांचा कुठे ना कुठे कॉन्ट्रीब्युशन आहेच, माझ्या व्यक्तिमत्वामध्ये आणि माझ्या दृष्टिकोनामध्ये. पण माझे आई वडील सतीश आणि वर्षा यांनी मला घडवले, तसेच अनु, ज्योती, स्वाती, आशू आणि आकू यांच्या साथीने माझं आयुष्य खूपच सुंदर झाले. तसेच माझे मामा मामी, मावशा, काका, आत्या आणि माझी भावंड आणि मित्र यांनाही बिग थँक्यू. तुमच्याकडूनही मी बरेच काही शिकत आलो आहे. या क्वारंटाईनच्या काळी माझा बर्थडे मेमोरेबल बनवण्यासाठी तुमच्या सगळ्यांना खूपच खूप थँक्यू. स्पेशली अमिता, मीनल आणि निश्चल यांनीच मिळून हा सगळा प्रोग्राम डिसाईड केलेला. आणि व्हेरी बिग थँक्यू टू वर्षा, अनुजा, संगीता आणि नम्रता. तुम्ही माझ्यासाठी स्पेशली केक बनवला. तो मला खायला काय मिळाला नाही, पण जे बघितलं मी ते खूपच सुंदर होतं. मीनू, तुझी राजभोग थाली अप्रतिम होती. तुमच्या सगळ्यांचं प्रेम बघून मी खूपच आनंदी
आणि इमोशनल झालो आहे. तुम्हाला सगळ्यांना परत एकदा थँक्यू व्हेरी मच. हॅव अ ग्रेट लाईफ अँड गॉड ब्लेस यू ऑल. थँक्यू.